आपण सकाळ सकाळ अख्खा चौकच दुरानी जाम करून टाकला बाबा. तर नमस्कार मंडळी, मी आपला वैभव सोनवणे. आता सकाळ सकाळ उठून चहा पेत बसलो होतो, तेवढ्यात रात्री शिकारी नाईट ड्युटी वरून आलते. तो आल्या त्याला फ्रेश व्हायला लावलं. त्याला फ्रेश व्हायला लावण्यामागचं कारण म्हणजे ना, आज होता सोमवार, श्रावणातला शेवटचा सोमवार होता. इतर सोमवार तर आपल्याला काय जायला लय जमत नव्हतं, त्यामुळे त्याला म्हणलं आज शेवटचा, आज तरी महादेवच्या मंदिरात चल म्हणलं. मग काय मस्तपैकी गाडीवर बसलो, आपल्या गावात पोहोचलो. आपल्या गावात महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे. मग काय आपल्या अष्टपूर गावामध्ये आल्यानंतर ना, सकाळ सकाळचं वातावरण होतं, त्यामुळे ना लय मस्त वाटत होतं. आणि आपल्या ना आईलो अष्टपूरची पाटी एक नंबर दिसत होती. मग काय आलं सरशी दुकानातून तेल घेतलं आणि डायरेक्ट मंदिरात आलो. बाहेर असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे आलो. तेवढ्यात मला नंदी महाराज हळूच म्हणाले, लय दिवसांनी भेटा आल्यावर म्हणल्यावर नक्कीच तुझं काहीतरी काम असणार आहे. आता मी सांगायच्या आधीच त्यांनी ओळखलं होतं, त्यामुळे मी ना त्यांना काय न म्हणता डायरेक्ट पुढे आलो आणि मंदिरात येऊन बघतोय तर आपल्या आधीच तुफान गर्दी होती. सकाळची वेळ होती तरी एवढी गर्दी होती. कसं बसतं त्या गर्दीतून रस्ता काढत काढत आपण दर्शन केलं. दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो. काहीतरी अशा प्रकारे आपल्या गावातलं मंदिर आहे, खूप मोठं आहे. आपल्याला अजून माघारी येऊन दुकान पण उघडायचं होतं. दर्शनामुळे आपल्याला ना दुकान उघडायला थोडा लेटच झाला होता आज. मग काय मस्तपैकी दुकानावरती आलो. दुकान उघडलंच होतं, तेवढ्यात आपला राज आला आणि राजा असा लांबूनच हात दाखवायला लागला. कचऱ्याची डस्टबिन फुल भरून गेली होती. म्हणलं आज ना कचरा पेटवूनच टाकावं. मग काय कचरा पेटवला ना, अख्खा चौकच दुर्कटून गेला. दुकानात आपल्याला एक पकड गावली आणि ती पार गंजून गेली होती. म्हणलं आता फिटरकडे जाऊन त्या पकडीची सर्व्हिसिंग करू. फिटरचं काम चालू होतं, त्यामुळे त्या पकडीची मिस सर्व्हिसिंग केली. सर्व्हिसिंग केलं, हात धुवायला गेलो आणि आता आरशात तोंड बघून आलो. मग काही 1-1:30 वाजून गेले आणि जेवायचा टाइम झाला. जेवण वगैरे मस्तपैकी झालं आणि बाहेर येऊन बघतोय तर पावसानेच हजेरी लावली होती. दुकानावरती येऊन बसलोच होतो, तेवढ्यात गौरव शेठ त्यांचा डायरेक्ट गोडा घेऊनच आपल्याकडे आले. पाऊस चालू होता म्हणून पठ्ठ्याना डायरेक्ट पिकअप घेऊनच हिंडत होता. पाऊस तर काही येत जात नाही, पण हिंडायचं नाही थांबलं पाहिजे. त्यानंतर ना मग काय पाऊस थांबायचं नावच घेईना. आपण मग दुकानावरतीच होतो, पण या वातावरणामुळे असं वाटत होतं आपण कुठेतरी फिरायलाच गेलो. एक नंबर दुई सारखं वातावरण झालं होतं. आता जवळपास 4-5 वाजल्या होत्या आणि आपल्याला भूक लागत होती. उपास होता, त्यामुळे आपण खिचडी खाल्ली आणि त्याच्यावर मला काय बागलंच नव्हतं. मग हळूच कोपऱ्यात ठेवलेलं चिप्स काढलं आणि तेच खाल्लं. नंतर मग दुकान बंद करायची वेळ झाली आणि चहा सोबत आपला शेवट झाला. जर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपले असेच मिनी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.